कल्पनेला आणि आपल्या मेहनतीला पंख दिले ना की निसर्गाच्या सानिध्यात राहून आकाशालाही गगनचुंबी घालता येते। नमस्कार मैत्रिणींनो, सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। कमीत कमी वेळात झटपट असा आपण कसा स्वयंपाक घरच्या घरी करू शकतो अगदी 30 ते 40 मिनिटांमध्ये, तेच आजच्या व्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। जेवणाच्या ताटात भजी झालीच पाहिजे आणि त्यासाठी पहिलं आपण बेसनचं पीठ भिजवून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये हळद, थोडंसं हिंग, मीठ आणि ओवा छानपैकी हातावर कुस्करून घ्यायचा, म्हणजे त्याने छान असा फ्लेवर येतो। आणि हे सगळं मिक्स करून पाणी ओतून बॅटर तयार करून घ्यायचं आणि असंच ठेवून द्यायचं, म्हणजे हे बेसन आहे ना छानपैकी फुलून येतं आणि आपल्याला कुठेही सोडा टाकायची गरज नाही। हे जर तुम्ही एक दिवस आधी फ्रीजमध्ये असं तयार करून ठेवलात ना तर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याची भजी करून बघा, ती नक्की असे छानपैकी कुरकुरीत आणि फुलून येते। अजिबात सोडा टाकायची गरज नाही लागत। इथे आता आपण पीठ मळून घ्यायचं आपल्याला, कारण आपल्या जोपर्यंत बाकीचा स्वयंपाक होतो तोपर्यंत पीठ आपलं छानपैकी मऊ असं मळलेलं असेल। तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण पटपट घाईघाईत जेव्हा पीठ मळलं जातो तेव्हा कधी असं होतं ना, पीठ छान मळलं जात नाही आणि मग चपात्या थोड्याशा कडक होऊन जातात। तर तसं होऊ नये म्हणून पीठ आहे ना मळून ठेवा तुम्ही, आणि अर्धा तासात त्याने पीठ आपलं छानपैकी मऊ होतं। जरी तुम्ही त्याला जास्त मळलं नाही ना तरी ते आपोआपच मऊ होऊन जातं आणि चपात्या किंवा फुलके छान असे तयार होतात। तर आता फ्रीजमध्ये तुम्ही बघू शकता एवढे सगळे कंटेनर झालेत ना, वीकली मील करून ठेवलं की असं सगळं फ्रीज फुल असतं आणि तेच मला खूप छान असं बरं असं वाटत असतं। पालकची जी प्युरी केलेली ती काढून घेतली आहे। इथे मसाले आहेत, लसूण आहे, जिरा आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, इथे कांदा आहे, टमॅटो आहे, लाल मिरची आहे, थोडासा धनाजिरा पावडर आहे आणि कसुरी मेथी आहे। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। फोडणीसाठी इथे मी तेल ओतून घेते एका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी तमालपत्र, दालचिनी आणि जिरे तडतडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा बारीक चिरलेला तुम्ही वापरू शकता, मी थोडासा क्रश केलेलाच वापरते, पेस्ट केलेला। तो जेव्हा भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण थोडासा टमॅटो, तो देखील मी असं छानपैकी क्रश करूनच घेतलाय, तसं जर असेल तर बेटरच आहे। आणि हे सगळं छानपैकी तेल सोडायला लागलं की आपल्याला खडे मसाले तर आपण टाकलेच, पण त्याचबरोबर आपले जे पावडर मसाले आहेत ते सगळे आपल्याला ओतून घ्यायचे। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला पालकची प्युरी ओतून घ्यायची। प्युरी थोडीशी जाडसरच ठेवायची, आपल्याला जास्त पातळ करायची नाही। पालक पनीर थोडंसं थिक असेल तरच चांगलं लागतं। आता यामध्ये थोडंसं कंटेनर क्लीन होण्यासाठी म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। याच्यामध्ये आता मीठ टाकायचं, एक 5 मिनिटं याला वाफ आडायची आणि वाफ आल्यानंतर आपण याच्यामध्ये आता पनीर घेतलं, मी 100 ग्रॅमच पनीर घेतलेलं। पनीर मी याच्यामध्ये ओतून घेते आणि आता आपल्याला वरती तडका द्यायचा या ग्रेव्हीला। ते इथे मी एका तडका पॅनमध्ये तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये लसूण घेतली आणि छानपैकी त्याच्यामध्ये कलरसाठी ना आपली लाल मिरची, सुकी लाल मिरची आणि त्याच्यावरतीच थोडीशी हलकी अशी लाल मिरची पावडर घेतली आणि हे सगळं आहे ना परत आपल्याला या ग्रेव्हीमध्ये ओतून घ्यायचा हा तडका आणि छानपैकी लीड तसंच बंद करून आपल्याला गॅस ऑफ करायचे, म्हणजे हा आतमध्ये त्याचा फ्लेवर लसणाचा ना खूप छान असा मुरला जातो आणि पालक पनीर आपला खूप टेस्टी असा होतो। आता पुलाव तयार करून घ्यायचा, याच्यासाठी देखील तांदूळ भिजत घालून घेतला आणि ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्यात। मी मसाला वापरत नाही तर मी इथे खडा मसालाच वापरते। जे मसाले आपल्याकडे अवेलेबल असतील खडे ते तुम्ही सगळे घ्या, पण मी इथे तमालपत्र वापरते, त्याच्यानंतर लवंगा वापरते, काळी मिरी वापरते आणि एक चक्री फूल असतं दगडफूल, ते आपण दगडफूल नाही सॉरी चक्री फूल आपण वापरायचंय। आणि याच एवढेच खडे मसाले मी वापरते। त्याच्यामध्ये जर तुम्ही हिरवी वेलची जर टाकली ना तर त्याने आपल्या मसाल्याला ना खूप पुलावला खूप छान अशी टेस्ट येते। आता हे आपल्याला फोडणीला टाकून घ्यायचंय। तर फोडणीला टाकताना सर्वात आधी आपल्याला ना कांदा परतून घ्यायचा आणि खडे मसाले जे असतील ना तेच याच्यामध्ये ओतून घ्यायचं। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जर तुम्हाला वाटत असेल बाहेरचा रेडीमेडचा जो मसाला वापरायचा असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल, पण त्याने ना कधीतरी ना भाताला थोडासा असा काळपट कलर येतो, म्हणून मग मी फोडणी करताना तो मसाला शक्यतो टाकत नाही। छान असा सफेद कलरचा जेव्हा पुलाव पाहिजे असतो ना त्यावेळेस मी असेच अख्खे मसाले वापरते आणि छान असा व्हाईटच कलर येतो। आणि ना ॲक्च्युली मी ना थोडेसे कॉर्न देखील मी टाकले, त्याच्यामुळे ना तर पिवळा मध्ये कॉर्न ना तर व्हाईट कलरमध्ये खूपच छान दिसत होता, म्हणजे येल्लो व्हाईट
व्हाईट, ग्रीन, ऑरेंज कलर खूप छान असा दिसत होतो. पुलावची रेसिपी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केली आहे, म्हणून आता जास्त डिटेलमध्ये शेअर केलेली नाही आहे. त्या व्हिडिओची लिंक मी देईन तुम्हाला, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की आपण विदाऊट बिर्याणी मसाला वापरल्याशिवाय कसा हा पुलाव झटपट तयार करू शकतो. तर इथे माझं हे देखील झालं आहे. आणि जेवढाच भात आहे तेवढा म्हणजे तुम्ही मापून घ्या, जेवढा मेजरमेंटने तुमचा कप असेल तेवढाच डबल तुम्हाला आपल्याला तांदळाचं पाणी वापरायचं आहे. आता इथे शिरा तयार करायचा आहे. तर शिऱ्यामध्ये पण माझ्या वीकली मीलमध्ये मी रवा भाजूनच घेते, त्याच्यामुळे आता मी 1 वाटी रवा आहे, तर मी इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं मेजरमेंट घेतलं आहे. आणि पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मी आता जे दूध आणि पाणी घेतलं ते गरम करायला घेतलं आणि त्याच्यामध्ये थोड्याशा केशराच्या काड्या टाकल्यात. केशरने फ्लेवर आणि टेस्ट खूप सुंदर अशी येते आणि कलर देखील हलका असा पिवळसर कलर खूप छान असा येतो. आता मी ते तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये रवा ऑलरेडी आपला भाजलेला आहे, तरी देखील तुपामध्ये छानपैकी तो व्यवस्थित परतून घेते. याच्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे जे काही बेदाणे असतील ते तुम्ही टाकून घ्या. ॲक्च्युली केळ्यात करायचं होतं, पण आता माझ्याकडे केळं अवेलेबल नव्हतं म्हणून मी केळं नाही टाकलं. पण केळ्यातला शिरा ना खरंच खूप सुंदर प्रसादाचा शिरा होतो. तुपामध्ये छान असा खरपूस भाजलं ना तेलामध्ये केळं की मस्त असा शिरा होतो. आता याच्यामध्ये आपल्याला दूध ओतून घ्यायचं आहे आणि याच्यावर ना झाकण कुठेही ठेवू नका तुम्ही, नाहीतर मग खूप असा गिजगिजीत होऊन जातो शिरा. तर अशा पद्धतीने ओपनच ठेवा तुम्ही. थोडंसं फक्त 1-2 मिनटं ठेवा, कारण ते पटापट सगळीकडे ना बुडबुडे उडतात, त्याच्यामुळे फक्त थोडंसं लीट ठेवा. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वात शेवटी साखर टाकायची. असं केल्याने छान असा मोकळा शिरा तुम्हाला तयार होईल. आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आणि वाफ काढून घ्यायची. आणि एक वाफ काढली ना की तोपर्यंत शिऱ्यातलं सगळं साखर वगैरे जे असतं ना ते सगळं आपसूक घट्ट होऊन जातो आणि मोकळसर असा शिरा आपला तयार होतो. तर या सगळ्याला हार्डली एक अर्धा तासात सगळं आपला मील तयार होतो. कुकरला पण 10 मिनिटात होऊन जातं. 5 ते 7 मिनिटात आपलं पीठ देखील मळून होतं. आणि त्याचबरोबर तुम्ही चपात्या म्हणाल तर चपात्या पण 10 मिनिटात आपल्या तयार होत असतात. आता मिरच्या आपल्याकडे फ्रीजमध्ये तयारच होत्या, त्या देखील आपण काढल्यात आणि फक्त आपल्याला त्या आता फ्राय करून घ्यायच्यात. म्हणजे आपला इकडचा पण बटाट्याचे स्लाइस करा, कांदा कापा किंवा त्याला कांद्याला मीठ लावून ठेवा, ते देखील कुठेही म्हणजे त्याच्यामध्ये पण आपला वेळ वाचणारा असतो. तर अशा पद्धतीने थोडंसं हे आपण प्रिपरेशन आधी करून ठेवलेलं असेल ना तर कोणीही गेस्ट आला ना तरी आपण पटकन असा पूर्ण मेनू तयार करू शकतो. आणि इथे कटलेट्स तर तयारच होते, ते देखील एखादा तळला, कारण आता मी जास्तीचा तळला नाही, फक्त एकच तळला आता तुम्हाला दाखवण्यासाठी की आपण घरच्या घरी झटपट जर आपली तयारी असेल ना तर आपण पाऊण तासामध्ये आपला मेनू पटकन असा तयार करू शकतो. तुम्ही काउंट करा कसं मी तुम्हाला सांगते, 10-10 मिनटं 5-5 मिनटात आपल्या सगळ्या गोष्टी होतात. थोडंसं जर आपण लक्ष देऊन काम केलं ना तर सगळ्या गोष्टी पटापट आणि इझी होतात. आता मी देखील ऑफिसमधनं आल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर करून शेअर करत असते आणि माझं पण सगळं 10 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित सगळं आवरलेलं असतं. कारण हेच तर काम असतं की जर आपण ते थोडासा विचार करून केला ना तर सगळ्या गोष्टी इझी होतात. आणि कसं असतं ना आपल्या स्वतःसाठी पण आपल्याला थोडासा वेळ हा काढायलाच पाहिजे. कारण जरी तुम्ही हाऊसवाईफ असा किंवा तुम्ही ऑफिसला जाणार असा, स्वतःसाठीचा थोडासा वेळ काढून ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा छंद जोपासता आला पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं म्युझिक ऐका, TV बघा, ड्रॉइंग करा, तुम्हाला शिवणकाम किंवा विणकाम असं काही आवड असेल तर ते करा. काही क्राफ्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यासारख्या ना बऱ्याच असतात. तुम्ही घर बसल्या त्या देखील तुमच्या फावल्या वेळामध्ये त्या देखील करू शकता. करायला गेलो तर बऱ्याचशा गोष्टी आहे, पण तुम्ही त्या मनावर घेऊन एकदा जर केल्यात, तुम्ही मनाशी जर ठरवलं ना तरच त्या गोष्टी होऊ शकतात. त्याशिवाय त्या गोष्टी करणं आपल्याला कधीच शक्य नसतं. एकदा आपण मनाशी पक्का केलं ना हे मला करायचंच आहे ना, तर कुठलीही गोष्ट कधीच अशक्य अशी नसतेच. फक्त एवढाच आहे, कधीतरी आपल्याला वेळ त्या गोष्टीसाठी जास्त द्यावा लागतो, कधी कोणाला त्या गोष्टीसाठी वेळ कमी लागतो. फक्त एवढाच फरक असतो. तर त्या गोष्टीचा विचार न करता फक्त आपलं काम करत राहायचं आणि ती गोष्ट करत राहायची. असंच माझं नेहमीचं, मी पण आता हाच विचार करून ठेवलेला आहे. कारण मला देखील कधी कधी असं म्हणजे एकदम कधीतरी असं वाटायचं की अरे मी काय करते किंवा मी कसं करते, माझं नीट होणार की नाही, कसं होणार माझं, मी हे यूट्यूब करते ते बरोबर आहे की नाही, असं सगळं चालूच असतं. तर इथे बघता बघा आपली थाळी तयार झाली. आणि इथे पुलाव, इथे आपला आहे छान असा चमचमीत असा पालक पनीर, त्याच्यानंतर आहे मस्त असा शिरा, गोडाचा शिरा सगळ्यांनाच आवडतो. त्याच्यानंतर इथे भजी आहे आणि आपण चटणी देखील वाटलेलीच होती मील प्रिपरेशनमध्ये, ती ठेवली आहे. त्याचबरोबर इथे कटलेट ठेवला एक मध्यभागी आणि छानपैकी गरमागरम अशा फुलके ते देखील इथे आपण सेट करून ठेवलं आणि छानपैकी आपली थाळी तयार झाली.
कोणालाही तुम्ही ही दिली ना, समोरचा अगदी खुश होऊन जातं. माझं तर मी हे जेव्हा जेवण बनवते ना, हे बघूनच सगळं अर्ध पोट माझं भरून जातं. माझी जेवणाची अजिबात इच्छा नसते, पण समोरच्याला जेव्हा मी देते ना, मिस्टरांना जेव्हा वाढते ना हे जेवण, तेव्हा ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. तर आज मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले की आपण झटपट मील कसं तयार करू शकतो. आता जसं माझा गुरुवार असतो, गुरुवारची खूप सारी तयारी असते आणि ते तयारी करण्यामध्ये असं जर माझं तयार केलेलं असेल ना, तर पटकन असं झटपट जेवण होतं, नैवेद्याचं जेवण पटकन तयार होतं. जसं मी पुलाव केला, तर पुलावला तुम्ही डाळ भाताचा ऑप्शन करू शकता. डाळ भात नको असेल तर तुम्ही खिचडी करू शकता, खिचडी देखील नको होऊ शकतो, तुम्ही जिरा राईस वापरू शकता, जिरा राईस पण बनवू शकता, तो देखील झटपट असा होतो कुकरला. तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी इनोव्हेशन तुमचं स्वतःचं देखील करू शकता. मी तुम्हाला ज्या रेसिपी शेअर करते किंवा मी जे दाखवते त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं काही स्किल वापरून अजून छान छान गोष्टी देखील इनोव्हेट करू शकतात. याने आपल्या स्वतःला आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मदत होते, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. स्वतःतलं बोलतात ना, मला असं वाटतं की नेहमी आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिलं पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीयेत त्या शिकण्याची पण आपल्यामध्ये तेवढी इच्छा पाहिजे की ही गोष्ट मला का जमत नाही, आणि ती का म्हणजे असं मोदक वगैरे जे आहेत ना, म्हणजे ज्या टिपिकल आपल्या ट्रॅडिशनल ज्या रेसिपी आहेत महाराष्ट्रीयन पदार्थ, ते मला खरंच जमत नव्हते, पण ते का जमत नाही करून करून मी शेवटी ट्राय केले आणि आता खूप सुंदर असे मोदक मला जमतात. म्हणजे मी असं अभिमानाने बोलू शकते की मला छान सुंदर मोदक जमतात. केक देखील आहे ना, मी लॉकडाऊन मध्ये एवढे केक बनवले असतील आणि मिस्टरांना खायला घातलेत ना, भरपूर केक बनवले. पण आता जेव्हा मी खरंच ते म्हणजे एक मनावर घेतलं मी ते केक मला बनायला शिकायचं आणि मी खूप सुंदर असे केक देखील घरच्या घरी बनवते. तर अशा गोष्टींचा ना स्वतःला स्वतःचा एक बोलतात ना, स्वतःवर प्राऊड असला पाहिजे. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी करतो छान छान, तर स्वतःला कुठे कमी लेखायचं नाही, स्वतःला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आपल्याला सगळ्याला म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण एक आपलं स्वतःची क्रिएटिव्हिटी एक दाखवून द्यायची आणि त्याच्यातनं सगळं असं छान असं समोरच्या बरोबर पण आपण त्या गोष्टी आपल्याला शेअर करता आला ना, आणि त्याला त्याचा फायदा झाला ना, आणि त्याने ती गोष्ट आपल्याला सांगितली, अरे मी तुझ्याकडनं शिकली, मला त्या गोष्टी तू समजवलीस, तर मला त्याचा फायदा झाला नाही, एकूण खूप छान वाटलं तसं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बरंच असं तुम्हाला वेळेत म्हणजे आपण झटपट असा स्वयंपाक कसा करू शकतो, एक 40 ते 50 मिनिटात, जास्तीत जास्त ज्याला म्हणजे अजिबात त्याचा स्पीड नसेल किंवा ज्याला सवय नसेल तो 50 मिनिटं किंवा जास्तीत जास्त तासाभरात हा स्वयंपाक करू शकतो. पण अर्धा तासात ते 40 मिनिटात हा इझिली हा स्वयंपाक होतो. आणि मी अशाच सगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर ह्याच्या देखील पुढे करत राहील, म्हणजे तुम्हाला देखील उपयोग होईल. आणि काय झालंय ना, आज ना मला खूप थोडी झोप येते. ऍक्च्युली बरंच काय झालं, केस ना आज ओले होते, आल्यानंतर धुतलेले आणि किचनमध्ये मग काम करताना सोडले नव्हते, असेच घट्ट बांधून ठेवलेले. आणि आता जेव्हा पंख्याखाली बसली ना सोडून, तर खूप छान असं थंड थंड वाटतं आणि खूप झोप यायला सुरुवात झाली. तर आता पटापट जेवून घ्यायचं आणि मग झोपेन. मी ना एक तेलाची ऑइलची रेसिपी शेअर केली, ती तुम्ही नक्की बघा. ऍक्च्युली त्याने तुम्हाला खरंच फायदा होईल. 1-2 महिने तरी तुम्ही ते तेल वापरा. 1 ते 2 महिन्यामध्ये ना, 1.5 महिन्यामध्ये तरी तुम्हाला फरक खरंच जाणवेल की जे काही तुमचे हेअरफॉल वगैरे होत असेल ना, खरंच खूप कमी होईल. खूप छान अशी रेसिपी आहे, मला तेजलने शेअर केलेली माझ्या बरोबर, आणि तिला खरंच थँक्यू, कारण ती रेसिपी मला खरंच उपयोगाची झाली आहे केसांसाठी. माझे केस अगोदर खूप मोठे होते, पण गेल्या वर्षी मी जेव्हा गिरनारला जायचं होतं तेव्हा मी हेअरकट केलेला, आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघाल तर ऑलरेडी एवढे शॉर्ट होते. आता बऱ्यापैकी वाढलेत केस, आता परत त्याला थोडंसं ट्रिमिंग करून घ्यायचंय. पण केस पण आहे ना, मी शक्यतो एका व्यक्तीकडनंच कापणं प्रेफर करते, कारण मला असं कुठेतरी वाटतं की कधीतरी कोणाचा तरी हाताचा गुण असेल की नाही, म्हणजे मला असं वाटतं कोणाचा तरी हाताचा हे असेल, कारण मी ज्यांच्याकडनं कापते ना त्यांच्याकडनंच नेहमी केस कापून घेतात. आता जायचंय, बघू पण कधी वेळ मिळतो तसं. तर अशा छान छान गप्पा आपण परत देखील कधीतरी आपल्या व्हिडिओमध्ये मारत राहू. तर मला अजून बरीचशी कामं पण आहे. आज ना मला अजून माझी जी बॅग मिस्टरांनी दिलेली आहे ते मला 2-4 दिवस झाले मला ऐकवत आहेत. बॅग आणेपर्यंत धीर नसतो, आणि पण ती युज करायला सांगितलं, तुला युज करायला अजिबात वेळ नाहीये. तर बॅग पण भरून घ्यायची. मी तो व्लॉग नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर की माझ्या बॅगमध्ये पर्समध्ये मी काय काय भरते, आणि खरंच जे जे काही सामान असतं ते देखील मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, कारण बऱ्याचशा मैत्रिणी मला ऑफिसमध्ये पण बोलतात थोड्या मोठ्या बॅगेतनं काय घेऊन येत असते नेहमी. तर त्यांना देखील कळेल आणि आज तुम्हाला देखील कळेल, म्हणजे येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मी नक्की त्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या प्रत्येक लाईकने तो व्हिडिओ अजून 4 जणांपर्यंत पोहोचणार असतो. तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील फायदा होईल. तर
करत असाल तर सबस्क्राईब देखील करायला त्यांना विसरू नका, म्हणजे बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं तुम्हाला, म्हणजे माझ्या नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहते. तर लवकरच भेटू माझ्यासारख्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.